आज मी तुम्हाला एकदम कुरकुरीत असा बेसनचा पोळा तयार करून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी 1 कप बेसन आणि 1 छोटी वाटी रवा घेतला आहे. ते छान मिक्स केले आहे. यामध्ये काही पावडर मसाले घातले आहेत, तेही छान मिक्स करून घेऊया. इथे मी हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि ओवा याचे वाटण तयार करून घेतले आहे. ही यामध्ये घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये पाणी घालून याचे सैलसर असे बॅटर तयार करून घेऊया आणि 10 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवून घेऊया. यामध्येच कोथिंबीर घालून कोथिंबीरही छान मिक्स करून घेऊया. इथे आपले बॅटर छान सेट झाले आहे. आता तव्याला तेल लावून घेतले आहे आणि पळीच्या साहाय्याने यावरती मिश्रण सोडून घेऊया. पहा मस्त जाळी आली आहे. याला गोल करून घेऊया जरा आकार देऊन आणि 1 मिनिट असे सुकवून घेऊया. आता वरतून थोडे तेल सोडून घेऊया आणि हा पोळा पलटी मारून घेऊया. मस्त कलर आला आहे. आता खालच्याही साईडने छान भाजून घेऊया. तयार आहे आपला एकदम कुरकुरीत असा बेसनचा पोळा.